हॅलो. चला सुरुवात करूया आपण आजच्या अंतिम लढतीला. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील अंतिम लढाई सध्या मैदानामध्ये पार पडली जाईल. जो जिंकेल तो या स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये दाखल होईल. सुपर 10 मध्ये माफ करा. सामन्याला सुरुवात होत असताना पहिलं षटक लखन आले त्यांनी पहिल्याच बॉलवर ठरल्याप्रमाणे केलाय ब्लास्ट. मैदानामध्ये येता क्षणी विशाल शेळकेने करून दिली सुरुवात. बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चारच्या मदतीने सुरुवात झाली. लखन भोईर गोलंदाजी मार्कवर असताना पहिल्याच बॉलवर विशाल शेळकेने केलेलं आक्रमण आणि नॉस्ट्राइक एंड कडे असणारा बारक्या शेळके बाईकर मॅन खेळाडू. एक बाईक बारक्याने विशालला अगदी त्यांनी ती बाईक डेडिकेट केली होती आणि हा काय लाजबाब फटका आहे. बॉल थांबलाय. नशिबाची साथ. हे काय घडलं. ज्या ठिकाणी 4 धावा बघत होता पाली संघ तिथे 2 रन. खरे तर अचानक बॉल थांबला. मैदान इतका निमुलत आहे. मैदानाची सीमारेषा फार चांगली आहे आणि हीच तर नशीब असत. लखनचं लक फॅक्टर असावं. या बॉल मागे धावसंख्येचा फलक ऑन बोर्डवर लागले 6 रन. पहिले 2 चेंडू गणित विशाल चांगली सुरुवात करून देते. मागील मॅच मध्ये देखील ग्रेट स्टार्ट त्यांनी करून दिला. या बॉल फसवलं आणि एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट आणि खूप चांगला झेल यष्टांच्या पाठीमागे बबुल हा कॅरी केलाय. फलंदाज बाद. संघाचा संघ नायक मैदानामध्ये आताच रोमन ट्रॉफीचा भव्य दिव्य स्पर्धा तिथे पार पडली पाली नगरीमध्ये आणि यशस्वीरित्या ती स्पर्धा पार झाली. लखन भोईरला मोठे यश मिळाले. मैदानामध्ये विशाल शेळके सारखा आक्रमक खेळाडू त्यांनी शांत केलं. सेकंडकडे पुन्हा एकदा सज्ज असताना हा चौथा चेंडू यावर मधला रोहित स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचाने अपील उचलून धरली. लेग बिफोर द विकेट. महत्वपूर्ण खेळाडू रोहित पाटील या मॅच मध्ये परतेल. 0 बरबाद. रोहितच्या खेळीचा अंत झालाय. विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर झाल्या तर सगळ्यात जास्त जबाबदाऱ्या बारक्या शेळकेच्या खांद्यावर आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रतीक बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय. सहा धावा सध्या फलकावर झलकत आहेत. थोड्याशा अडचणी निर्माण केलेत. मागील मॅच मध्ये नशिबाची साथ घेऊन आलेला श्याम स्पोर्ट्स रोडपाली संगम कोणालाही वाटलं नव्हतं प्रेम त्या मॅच मध्ये 1 बॉल मध्ये 7 धावा चेस होतील. अचानक ट्विस्ट निर्माण झाला. 2 वाईट बॉल सूर्याने केले. आज रात्रभर सूर्य झोपणार नाही. गोलंदाज सज्ज होत असताना हवेत केल्यात. उंच गेलाय. हा चेंडू फार उंच गेलाय. लांबी बघावी लागेल. फिल्डर पोहोचलाय. व्हॉट अ कॅच. सूरज भोईर काय झेल त्याने टिपलाय. अफलातून आणि इथे विकेटची हॅट्रिक पूर्ण केले लखन भोईर
विकेट हॅट्रिक संपादित करत असताना लगातार 3 फलंदाजांना त्यांनी बाद केलेत. वन मोर विकेट डाऊन प्रतीक शेळके. काय फिल्डिंग झाली आहे मैदानामध्ये. जवळपास 20 मीटरचं अंतर त्याला पार पाडायचं होतं आणि तेवढं अंतर त्यांनी सहज पार केलं. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणू शकता, कॅच ऑफ द डे, रनिंग कॅच. बघा किती जीवाचं रान करत असताना अंतिम क्षणापर्यंत त्यांनी बॉलवर नजर ठेवली, ध्येय सोडलं नाही आणि बघा लास्ट मोमेंटला झेल त्याने टिपला आणि नंतर बॉडीला बॅलन्सही केलं आणि मैदानाच्या आतमध्ये आला. खूप चांगला झेल त्याने तिथे टिपलाय. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आता मैदानात दाखल होत असताना राहुल शेळके नेट नंबर 5. 5व्या क्रमांकावर हा खेळाडू आलाय. रन फलक जाऊन पोहोचलाय, 6 वर थांबलाय. ज्या 6 धावा पहिल्या 2 चेंडूमध्ये आल्या होत्या आणि नंतरचे 3 विकेट. घाई गडबड गोंधळ करतोय मैदानामध्ये. ज्या चुका अगदी बघितलं होतं आजच्या दिवसामधील तिसरी लढत वाकडी संघाने ज्या चुका केल्या होत्या. खरं तर मैदानामध्ये रायबादेवी रावे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना त्यांनी पहिल्यांदा टॉस जिंकला, बॅटिंग केली आणि विकेटवर विकेट गमावल्या. त्या चुका आता टाळाव्या लागतील. वेळ हातातून गेले नाहीये. बाबदेव पाली संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. लखन भोईर 3 विकेट त्याला मिळालेत. वेल एक्सपिरियन्स खेळाडू, भरपूर अनुभव त्याच्याकडे आणि त्या अनुभवाचा वापर करत असताना सध्या मैदानामध्ये स्ट्रायकर एंड करे राहुल शेळके पोहोचलाय. बारकेला अजून स्ट्राईक मिळाली नाहीये. मैदानामध्ये 2 बॉल बाकी. खोदून काढल्या बॉलला 1 बॉल बाकी होता, माफ करम. आणि या अंतिम बॉलवर चांगला फटका बघायला मिळाला. परेशने भरपूर प्रयत्न केले, बॉल त्याच्या कंट्रोल पासून दूर आला. अंतिम बॉलवर चौकार. धन्यवाद डीजे. चला मॅच सुरू करा. परेश वेळ घेऊ नका जास्त. पंच देखील कधी कधी खेळाडूची मजा घेतात. या खेळामध्ये झालंच पाहिजे. आनंदासाठी आपण खेळ खेळतो, एकत्रित येतो, लढतो आपल्या संघासाठी आणि थोडंसं हसी मजाक झालं पाहिजे. गोलंदाजी ऑन मार्क आला होता आणि उर्वरित 10 खेळाडू मैदानात टीम मीटिंग करत होते. लखनला आपण बघितलं 4 धावांना सुरुवात झाली होती चौकारानं आणि एंड देखील त्याच्या षटकाचा चौकारानं झाला, परंतु 3 विकेट त्याला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 10 रन ऑन बोर्डवर आले आणि गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हरमध्ये शशी जाधव सज्ज होत असताना स्ट्रायकर एंडकडे बारक्या शेळके. भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी, भरपूर संघाच्या जबाबदाऱ्या खांद्यावर येऊन थांबलेत बारक्याच्या. दूरवरून हा फटका, हा फॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय, खोदून काढला अक्षरशः. ऋतिक त्या ठिकाणी होते. 1च रन या बॉलवर मिळेल. 7 चेंडूचा खेळ संपला. बारकेला त्यापैकी फक्त 1 चेंडू फेस करण्याची संधी मिळाली. धावा आहेत 11. प्रेम धावा इतके खराब नाही आहेत, परंतु ज्या विकेट गमावल्या 3 त्या महत्वाच्या आहेत रोडपाडी टीमच्या दृष्टिकोनातून. धावा चांगल्या जमवल्यात सध्या बाबदेव पाली संघाने. सुरुवात चांगली आहे, जरी थोडी शांत असली तरी चांगली आहे, परंतु इथे थोडस डोळे बंद झाले राहुल शेळके. जेव्हा शॉट रिलीज करण्याची वेळ आली तेव्हा ब्लाइंड स्ट्रोक त्यांनी खेळाचा पूर्ण अंदाजे फटका खेळण्याचा प्रयत्न केला. नेहमी एक गोष्ट आपण म्हणतो ना, अंदाज पंच 12, तशाच पद्धतीने मैदानामध्ये या चेंडूवर कोणताच शॉट आला नाही. एज लागली आहे, बॅटची इनर एज लागली आहे. क्षेत्ररक्षक परेश कडके बॉलवर पोहोचलाय. क्विक ऍक्शन बॉल त्यांनी पकडला आणि थ्रो केलाय. परेशला माहिती की बारक्याचीच विकेट या मॅच मध्ये महत्वाची आहे. क्षमता राखतो राहुल शेळके देखील या मॅच मध्ये, परंतु ती क्षमता दाखवण्याची वेळ समीप आली आहे. 2च्या मदतीने रन फलक 13 वर. शशी जाधव वेग
जरी कमी असला तरी टप्प्यावर गोलंदाजी करत होते आणि यावेळेस व्हेरी शॉर्ट लेन अँड झालाय शॉर्ट अँड पूल आलाय चौकार. खरं तर या मैदानाचा हाच इतिहास आहे. बघू शकता तुमच्या स्क्रीनवर सध्या मोरिया स्पोर्ट्स प्रणव पाटील यांचा हा शॉप तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यानेच या टी शर्ट्स रोटपाली संघाला स्पॉन्सरशिप केलेत. चारच्या मदतीने धाव संख्या फलक जाऊन पोहोचलाय 17 वर. धावसंख्या फलकावर सध्या जयबाब पाली 17 धावा ऑन बोर्डवर सध्या स्थितीमध्ये लागलेत. शशी जाधव सध्या गोलंदाजी करतोय त्याच्यावर आक्रमण झालंय. राहुल शेळकेकडून 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आले. 4 बॉलचा सामना करत असताना वैयक्तिक 10 वर तो खेळतोय. चांगला स्ट्राईक रेने चाललाय पुढे पुढे. नवीन चेंडूची पूर्तता सध्या मैदानात केली जाते. दोन्ही संघांचे प्रेक्षक भरपूर आशा लावून आहेत या मॅच मध्ये. ज्यांना मैदानामध्ये येणं जमलं नाही त्यांनी फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. इनसाइड आउट करायचं होता. आगला वेगळा काहीतरी प्रयोग करायचा होता आणि ही चूक केली आणि चुकीला बली पडला राहुल. मैदानामध्ये शशी जाधव यांचा चांगला ऑफ ब्रेक. फलंदाज झेल बाद. अतिशय चांगले गीत डीची चांगली खूप चांगली ऑपरेटिंग आज दिवसभरामध्ये. मध्ये मध्ये तुमचे हिंदी गीत कोहली गीत आणि त्यासोबत आता काहीतरी थोडी चावट गीत. नवीन फलंदाज झालेत मैदानामध्ये. कल्पेश शेळकेला मैदानामध्ये दाखल केले. 6व्या क्रमांकावर धावा थांबल्यात. खरं तर 17 या रन फलकावर चांगली गोलंदाजी. कोदून काढल्या बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलं. फिल्डर सूरजनं सोडलाय झेल. जीवनदान मिळेल कल्पेश शेळकेला. जेल ड्रॉप कॅच ड्रॉप. ज्या सूरजनं मगाशी खूप चांगला रनिंग कॅच पकडला त्या सूरजनं आता साधा सोपा झेल सोडलाय. 2 षटक संपलेत. पहिल्या षटकामध्ये आले तर 10. या ओव्हरमध्ये आलेत 8. अशा 4 बॉल 18 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. हा धन्यवाद डीजे. $.4 विकेट 1. या षटकामध्ये 8 रन आलेत. 1 विकेट. 18 धावांवर सध्या संघ पोहोचलाय. अंतिम 2 षटक अजूनही बाकी आहे. ज्या पद्धतीने पाली संघाने गोलंदाजी केली आहे येणाऱ्या कालखंडामध्ये जर त्यांनी उर्वरित 2 षटकामध्ये अजून 25-30 रन इथून केल्या एक चांगला फायटिंग टोटल उभा राहू शकतो. कारण मध्ये परेश कडके सारखा आक्रमक खेळाडू
बबूलनं चांगली बॅटिंग केली होती. शशी जाधव सारखा वेट फिनिशर आणि राहुल सारख्या खेळाडूंना जी चांगली कामगिरी केली होती. अंतिम बॉलवर षटकार ठोकला होता. गोलंदाजीसाठी अनिकेत काय गोलंदाजी केली होती मागील मॅच मध्ये आणि आता स्ट्राइक एंडकडे तयार होता फलंदाज. स्लोअर वनचा वापर झाला. प्रयत्न केले होते इथे बारकेचा प्रयत्न होता परंतु त्यांनी नकार दिला कारण त्याला माहिती आहे अजून 11 बॉलचा खेळ बाकी आहे. अनिकेत पाटीलनं डॉट बॉलनं सुरुवात केली. कल्पेश शेख जो स्ट्राइक एंडकडे बॅटिंग करतोय. बारकेनं आतापर्यंत 13 बॉल मधून फक्त एकच चेंडूचा सामना केलाय. त्यामध्ये त्याने एक सिंगल केले. भरपूर वेळ तो नॉन स्ट्राइक एंडकडे राहिला. आज नॉन स्ट्राइक एंडकडे प्रमुख खेळाडू जेव्हा मैदानामध्ये नॉन स्ट्राइक एंडकडे उभा राहतो तेव्हा किती तळमळ होते याचं उत्तम उदाहरण आर्या ओवळे संघाचा सागर गायकवाड नॉन स्ट्राइक एंडकडे राहिला आणि परिणाम मॅच हातातून त्यांनी गमावली. फटका सजवलाय. कल्पेश शेखनं बॅट गर्रकन फिरवली. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. आणखीन एक दमदार रुबाबदार शानदार षटकार. हा धन्यवाद डीजे षटकार इथे आले. धाव संख्येचा फलक जाऊन पोहोचला 24. 24 ऑन बोर्ड वर लागलेत. अनिकेत पाटील वर केलेलं आक्रमण कल्पेश शेखेनं अजून एकदा हवेत खेळ येतात परंतु यावेळेस उंची जास्त लांबी कमी. बबूल बबूल पैसा वसूल का झेल त्याने टिपलाय. अप्रतिम रनिंग कॅच त्याची इथे राहिली आहे. 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का कल्पेश स्वरूपानं. पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी काल त्यांचा संघ क्वालिफाय झाला. चेहऱ्यावरील आनंद भरपूर काही सांगून जातोय. अनिकेत पाटील वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आलाय. बारक्यासाठी लेट केट केला. बॉल आलाय शॉर्ट टर्नमॅनला. फिल्डर आहेत एकच रन. प्रीतमची सुंदर फिल्डिंग तिथे झाली. अशीच काही फिल्डिंग. हनुमान अंतिम बॉल आहे त्यामुळे प्रयत्न हाच राहील की या बॉलला फिनिश कसं करायचं. अंतिम षटकामध्ये बारक्याला स्ट्राइक एंडकडे कसं आणायचं ही चर्चा सुरू आहे आणि यष्टांच्या पाठीमागून बबूल काहीतरी कान मंत्र देते गोलंदाजाला. धाव संख्या फलकावर धावा झाले 26-26. गोलंदाज तयार. आक्रमण केलं हनुमान शेखेच्या बॅट मधून तडाखा परंतु फटका राहिला अर्धवट. विशाल बॉल खाली आलाय. डीप ला असेल. हनुमान शेखेच्या खेळीचा अंत. फलंदाजीसाठी मैदानामध्ये आता भावेश शेळके आलेत. अंडर 19 मध्ये तर धुवाकूल घातला या खेळाडूंना. पाली संघाकडून खेळत असताना अंडर 19 मध्ये बऱ्याच ट्रॉफी त्यांनी जिंकलेत.
यंदा सीझनच्या, त्यामध्ये भावेशचं योगदान फार मोठं राहिलंय. परंतु आज जी संघामध्ये जागा मिळाली आहे त्या संधीचं सोनं करावं लागेल. कॉन्फिडन्स फार असतो भावेशकडे, परंतु बारक्या शेळके हे नाव जे अंतिम षटकापर्यंत राहिलेत. शोकांतिका ही असे की पहिल्या 18 बॉलचा खेळ संपला आणि फक्त 2 बॉल बारक्या खेळत. तो मला इतकाही जास्त सेट नाहीये बारक्या, परंतु बघायचं आहे एक हार्ड हिटर खेळाडू आहेत, बायकरमॅन खेळाडू आहेत. मोठमोठे इनिंग सातत्याने अर्धशतकी खेळ त्याच्या होत असतात. वेल फिनिशर आहे संघाच्या, परंतु ती जबाबदारी आणि अंतिम षटकामध्ये राहुल भोईर बॉलिंग ट्रॅकवर आलाय. शेवटचे 6 चेंडू टार्गेट सेट राहतील. 26 वर सध्या संघाची गाडी थांबली आहे. काय गोलंदाजी झाली टीम कडून आज. श्याम स्पोर्ट्स रोडपाली जबरदस्त कामगिरी त्याने केली रणांगणामध्ये. असं बॉलिंग म्हणून राहुल भोईर एकमेव खेळाडू ज्याच्यामध्ये संघ ज्या खेळाडूमध्ये जी क्षमता त्यांनी दाखवली त्याच मुलं इथपर्यंत खेळतो आणि दुसरीचा प्रयत्न केलाय. परतावं लागेल. भावेश शेळकेच्या केळीचा झाला अंत. फलंदाज बाद. बबुल काय 2 विकेट पाहिजेत का बबुल? नाही, थोडस असे मजाक नेहमी आमच्यामध्ये होत असतं. बबुल असतं तेव्हा खूप आनंद येतो. खरं तर दोन्ही एंडला खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न. एकच रन या बॉलवर मिळालेले संघ 27 वर आपण बघतोय. धावा झाले 27 ऑन बोर्ड वर 27. फिनिश करील का बारक्या? अपेक्षा तर भरपूर आहेत मैदानामध्ये. बॉल आला डीप मिड विकेटला. परेश कडके त्या ठिकाणी 1 हँडेड कलेक्शन आणि वॉट थ्रो. परतावा लागेल परेश शेळकेला देखील. 10व्या क्रमांकाचा खेळाडू आता मैदानामध्ये आलाय बॅटिंग साठी. नवीन फलंदाज अनिकेत जले बॅटिंग साठी उतरलाय. 8 विकेट गेलेत सध्या बॅटिंग करणाऱ्या टीम जय बापदेव पाली संघाचे. बारक्या अजूनही मैदानामध्ये. 4 बॉलचा खेळ बाकी आहेत. लगातार 2 बॉलवर 2 खेळाडू रनआउट झालेत. बारक्याला स्ट्राईक देण्यासाठी स्लोअर बन केला आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय बायच्या स्वरूपात. कदाचित ही धाव असेल लेग्स बायच्या स्वरूपात. एकच रन या बॉलवर मिळते. धाव संख्येचा फलक एकंदरीत 29. शेवटचे 3 बॉल आता शिल्लक राहिलेत. 4 बॉल मध्ये 4 सिंगल केलेत. बारक्या शेळके सारखा धाकट खेळाडू ज्याला शांत ठेवल्या मैदानामध्ये रोडपाली संघाच्या या धुरंधर गोलंदाजाने. अंतिम 3 बॉल आहेत. का वेल फिनिश करेल का बारक्या? भरपूर अपेक्षा त्याच्याकडून. टीमला गोलंदाजी होते स्लोअरवर. बॉल हवेमध्ये फार दूर आहे फिल्डर. डीप मिड विकेट मधून परेश कडके पोहोचलाय बॉलवर. रॉकेट थ्रो. 2 रन या बॉलवर पूर्ण केले जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट 2च्या मदतीने बारक्या आता थकलाय. जवळपास 9 खेळाडूंच्या बरोबर 8 खेळाडूंच्या बरोबर त्यांनी पार्टनरशिप केली. धावसंख्या फलकावर रन आहेत 31. पाणी हवं आहे मैदानामध्ये घेऊन जाम. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत. ही प्लॅनिंग असते मैदानामध्ये वेळ घेणं आणि याच प्लॅनिंग मुळे ऋषभ पंत अगदी मुद्दामून इंजर्ड झाला. मुद्दामून वेळ गेला आणि त्याच मुळे विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं भारतीय संघाचं. बारक्या शेळकेची पार्टनरशिप तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. पार्टनरशिप मध्ये सगळ्याच्या सगळ्या खेळाडूंच्या सोबत त्याचं नाव जोडले गेलंय. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत.
थोडासा वेग घेतला, श्वास घेतला, थोडीशी एनर्जी रिकव्हरी करण्याचा प्रयत्न या बॉलवर केला. परंतु राहुल भोईर त्याचा दिवस आहे आज खरं तर. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला या बॉलवर, यू टर्न केला, बॉलला ऑफ ब्रेक केला. रोहितचे कान मंत्र मैदानामध्ये त्याचे मंत्र यंत्र तंत्र चालले नाही. डॉट बॉल. 31 वर्षंग अगदी थांबलाय. राहुल भोईर काय गोलंदाजी केली या वाघानं 5 बॉल मध्ये. अंतिम चेंडू, लास्ट बॉल ऑफ द इनिंग आणि बॉल आडव्या पट्ट्याने खेळा. बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार शेवटच्या बॉलवर. बारक्या ही शोकांतिका राहिली की फक्त एक चौकार त्याच्या बॅट मधून आला. 7 चेंडूचा त्याने सामना केला आणि पहिलं सत्र संपलं. रुटपाली संघाने पॉवरफुल गोलंदाजी करत असताना कमीत कमी धावांवर रोखण्याचा त्यांचा प्रयत्न जो 35 धावांवर रोखू शकलाय श्याम स्पोर्ट्स रोटपाली संघाला. आणि द्वितीय सत्रामध्ये करायच्या विजयासाठी 36 धावा बघायचं. या 36 धावांचा आव्हान सहज पार पडेल की पाली संघ आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीतून याही धावा रोखे, याची उत्तरं आपल्याला मिळतील. आणि जशी दुसऱ्याला सुरुवात होईल दुसऱ्या सत्राला, ऐकूया आमचे कॉमेंटेटर मित्र आदित्य पाटील ज्याने खूप चांगली साथ आमची दिवसभर दिली, त्यांचा विशेष आभार. त्यांच्याकडे आपण वळणार आहोत आणि आम्ही आभार व्यक्त करतो इथे आमच्या संपूर्ण श्री गणेश क्रिकेट संघ वाजे. आपण आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलवलं. 35 झालेत, 36 करायचे आहेत. श्री गणेश क्रिकेट संघ वाजे आपलं विशेष आभार. आपण सगळ्यांचं, सूरजदा असतील, रोनित असेल, आमचे प्रेम असेल आणि त्यामध्ये आमचे मनोहर पाटील असेल, सगळ्यांचे विशेष आभार मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. तर आजच्या दिवसामध्ये चांगली आम्हाला साथ दिली वैभवदादा बोपे मन फ्रॉम हरिग्राम, त्यांचं इथे करण्यात येईल सत्कार. आज दिवसभर त्यांचा आवाज आपण ऐकला, गोड मराठीचा आवाज ऐकला, त्यांचा सत्कार करण्यात येईल. दादांना या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. त्यांचा अमूल्य वेळ आमच्यासाठी खर्च केला. या स्पर्धेनिशीर आपलं सहर्ष स्वागत.
तर सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. परेश कडके आणि विशाल भोईर आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल परेश शेलके. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल परेश कडके. नॉन स्ट्राईकला विशाल भोईरला आपण पाहू. चोवीस चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. सामना कोण जिंकणार? पहिला चेंडू घेऊन येणार परेश शेलके. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण परेश कडके. परेश टू परेश अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू परेश शेलके. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पहिला चेंडू येईल निर्धाव. सुरेख चेंडू, सुरेख फेकी केली, सुरेख टप्पा, सुरेख लेंथ इथे पाहायला मिळाली. डॉट चेंडूची सांगता. एक चेंडूचा खेळ समाप्त. पहिला चेंडू निर्धाव जरूर आलाय. परेश कडके मॅन फ्रॉम रोडपाली म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते. रोडपाली गावाचं ब्रँड बनवून ठेवणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र एक सिंगल सोडण्याचा प्रयत्न आणि एक धाव चोरली आणि संघाचा अकाउंट होईल ओपन. एक धाव धावफलकावर पाहायला मिळेल. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 1 पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज असणार आहे विशाल भोईर. गोलंदाजी ट्रॅकवर परेश शेलके. तिसरा चेंडू घेऊन असणार. चांगले चेंडू तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळाला. फटका जरूर केलाय. कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र फलंदाज क्रमांक 1 बाद. पहिल्या विकेटचं पतन तिथे आपल्याला पाहायला मिळालं. पहिला धक्का लागत असताना रोडपाली संघाला पहिला धक्का विशाल भोईर. बॅक टू द डगआउट. एक धाव धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. नवीन फलंदाज राहुल भोईर. आज तो फलंदाज एका चेंडूमध्ये 5 ची गरज होती तेव्हा षटकार लगावला होता. आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. 36 चा टप्पा ओलांडायचा असेल तर चांगली फटकेबाजी करावी लागेल. पाली संघाचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज असणार तयार परेश शेलके ऑन अ बॉलिंग अटॅक. स्ट्राईकला फलंदाज राहुल भोईर. आज फॉर्म मध्ये हा फलंदाज पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज असणार तयार. चांगला फटका खेळलाय. तिथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने फटका खेळलाय. गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट झाल्याने चेंडू जाईल सीमा रेखा पार. येतोय चौकार. डीजे बारक्या शेलके थोडेसे अनफिट आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार सज्ज परेश शेलके. स्ट्राईकला फलंदाज राहुल भोईर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूची गरज असणार आहे. धावसंख्या पाहिली तर 5 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या आपल्याला 5 पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू या षटकातील. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी करत असताना आपण परेश शेलकेला पाहिलं. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज असणार तयार.
ते मात्र हा चेंडूही चांगला पाहायला मिळाला. आई चेंडू येणार निर्धाव, सुरेख गोलंदाजी. आता मात्र समीकरण राहणार 18 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज असणार. तत्पूर्वी देऊया आपण डीजे ला चान्स. डीजे तर गोलंदाजी अटॅक वर गोलंदाज आला आहे कल्पेश शेलके. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण परेश कडके. पहिला चेंडू घेऊन कल्पेश. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना सुरेख चेंडू, सुरेख बॉल इथे पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता होत असताना फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम इथे मात्र होत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार. कल्पेश असणार तयार. स्ट्राईकला फलंदाज असणार परेश कडके. अंपायरचा इशारा येईल. हा चेंडू असणार वाईड ऑफस्टिकचा. चेंडू बाहेर पाहायला मिळाला. लगेच पंचांनी दंडित केलं. वाईड निश्चित धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होईल तब्बल 6 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज असणार तयार. अखूट टप्प्याचा चेंडू. तिथे मात्र जेलची चान्स होती. तिथे मात्र चुकी झाली. जीवनदान मिळाला तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल परेश कडके सारख्या फलंदाजाला. त्या फलंदाजामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. त्या फलंदाजाला मात्र दिलाय जीवनदान. तो मात्र मागात पडेल का इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवर धाव मिळेल फक्त 1 आणि 1 धावेची धावफलक पुढे जाईल. धावसंख्या होईल 7. 7 रन्स ऑन अ बोर्ड. पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम आतापर्यंत पूर्णपणे पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज असणार तयार कल्पेश तयार. इथे मात्र सुरेख चेंडू. काय कमालीची डिलिव्हरी पाहायला मिळाली. हा ही चेंडू येणार निर्धाव. जशी जशी निर्धाव चेंडू येतील तसे तसं प्रेशर मात्र वाढणार रोडपाली संघापुढे. पाली संघ मात्र जसे जसे डॉट चेंडू येतील तसं तसं वर्चस्व गाजवणार या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा असणार तयार. चांगला फटका जरूर केला आहे. क्षेत्ररक्षक असतील तिथे. या चेंडूवर धाव मिळेल फक्त सिंगल आणि सिंगल निश्चित धावसंख्या पुढे जाईल 8 धावा धावफलकावर. एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये रोमांचकता वाढेल. मोठा फटका येईल का. परेश कडके मध्ये क्षमता आहे. ती क्षमता मात्र दाखवेल का. बऱ्याच मैदानांवर मोठे फटके पाहिलेत. ते मात्र आज इथे दाखवावे लागतील. ती क्षमता दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. इम्पॉर्टंट सामना असणार आहे. 14 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज असणार तयार. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली. हाही चेंडू येणार निर्धाव. आता मात्र 13 चेंडू आणि 28 धावा. या चेंडूवर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही दोन्ही संघांमध्ये सामना 50-50 बॅलन्स असणार आहे. सामना कोण जिंकणार कोण हरणार येणाऱ्या चेंडू मध्ये समजेल. पुन्हा एकदा पाहूया आपण गोलंदाज तयार कल्पेश. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट ड्राईव्ह तिथे आपल्याला पाहायला मिळाली. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षण आले.
कुठल्याच प्रकारची चुकी न करता या चेंडूवर धाव मिळेल एक आणि एका धावेने चिर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 9 धावा धावफलकावर. आता मात्र 12 चेंडू मध्ये 27 धाव्यांची गरज असणार आहे. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे कडे. डीजे नक्कीच हरण्या बैलाचा जर विचार केला सध्या गुलालात इन फॉर्म मध्ये आपल्याला बैल पाहायला मिळतोय. उसाटणे अड्डा रविवारी जरूर पाहायला मिळेल. प्रेम आमच्या समेत नसतील तेव्हा गोलंदाजी ट्रॅक वर आपण पाहूया विशाल शेळके. प्रेम मॅनेजर आहेत हरण्या ग्रुपचे. सर्व जबाबदारी असते ती जबाबदारी मात्र निभावावी लागेल. प्रेम पाटील आमच्या समेत स्कोरर मित्र म्हणून आमच्या समेत आज इथे पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विशाल शेळके. स्ट्राईकला परेश कडके आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 27 धावा. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चेंडू हवेत कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का. परेश कडके बॅक टू द डगआउट. डीजे फलंदाज होणार बाद. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक होते तिथे कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाजाला मात्र परतावं लागलं. नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळालं शशी जाधव. आता मात्र जबाबदारी असणार आहे. अकरा चेंडू 27 धावा. सामना कोण जिंकणार कोण हरणार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. शशी जाधवला आपण पाहू असणार. शशी जाधव स्ट्राईकला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज असणार सज्ज विशाल शेळके. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र अंपायरचा इशारा येईल. हा चेंडू असणार वाईड आणि वाईड निशिर. धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल धावा होतील 10 आणि 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. आता मात्र समीकरण बदलणार. 11 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा पाहू असणार. गोलंदाज तयार. चांगला फटका जरूर पाहायला मिळतो. कार्पेटच्या साहाय्याने फटका जरूर केलाय. थोडीशी फंबलिंग होणार तिथे. एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न. इथे मात्र डिसिजन पेंडिंग असणार आहे. फलंदाज होणार बाद. OUT. अजून एक धक्का. डीजे राहुलला मात्र परतावं लागलं. आता मात्र 10 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज असणार. धावसंख्या 11 धावा धावफलकावर पाहायला मिळते. आता मात्र नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल बबुल भगत. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण शशी जाधव. 10 चेंडू 25 धावा. हाही चेंडू असणार वाईड. अतिरिक्त धावेनिशीर धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 12 धावा धावफलकावर. आता मात्र 10 चेंडू 24 धावा. 4 मोठे फटके सामना फिनिश करील. 4 मोठे फटके खेचेल का? कारण की जर विचार केला पाली संघाची गोलंदाजी तेवढी ताकदवर आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा पाहू आपण असणार. गोलंदाज तयार. हाई चेंडू येणार वाईड. अजून एक अतिरिक्त धाव. इथे मात्र खराब फेकी करत असताना पण विशाल शेळकेला पाहू. कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. 10 चेंडू 23 धावा.
10 चेंडू 23 धावा. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या धावून पोहोचेल 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाजाला मात्र परतावं लागेल. शशी जाधव बॅक टू द डगआउट. डीजे तर नवीन फलंदाज पाहायला मिळेल सूरज भोईर. आता मात्र 9 चेंडू आणि 23 धावा. 9 चेंडू 23. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये सामन्याचं आपल्याला दृश्य पाहायला मिळेल. मोठे फटके येतील का? मोठा फटका आला तर लगेच रोटपाली संघ सामन्यामध्ये दमखम दाखवण्यासाठी असणार सज्ज. पण मोठा फटका येईल का? पुन्हा एकदा असणार गोलंदाज सज्ज विशाल शेळके. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना तिथे पाहायला मिळेल हा चेंडू येणार निर्धाव. हा चेंडू येणार वाईड. नऊ चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. 9 बॉल 22. पुन्हा एकदा पाहून गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. फटका जरूर खेचलाय आणि सरळ फेकून दिलाय. सीमा रेखा पार. येतोय षटकार. डीजे कमालीचा फटका पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण असणार आहे 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. 8 चेंडू 16. सामना कोण जिंकणार कोण हरणार या फटक्यानिशीर सामन्यामध्ये शिरकाव केलाय रोटपाली संघ. सहजासहजी हार न मारणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते. इथे मात्र एका बाजूला पाली संघ आणि एका बाजूला पाहायला मिळते रोटपाली संघ. सामना कोण जिंकणार कोण हरणार. 8 चेंडू 16. 8 चेंडू. पुन्हा एकदा असणार विशाल तयार. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय. सीमा रेखा पार. येतोय बिग 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 षटकार. डीजे दोन फटक्यांनी शिर पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव केलाय रोटपाली संघाने. आता मात्र समीकरण असणारे 7 चेंडू आणि 10 धावा. कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर रोटपाली संघ सर्व खेळाडूंना विनंती, आपण जागेवरून आणू नका मित्रांनो. आपल्याला प्रेमाची हक असणारे 2 मिनिटं ब्रेक. चला मॅच होईल ऑन. 7 चेंडू 10 धावा. फुलटॉस चेंडू जरूर होता. कार्पेटच्या साहाय्याने फटका जरूर केला. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करतील. चेंडू जाणार सीमा पार. चौकार.
आता मात्र सर्वजण सूरजवर फिदा झालेत. कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आल्या आल्या 2 षटकार त्यानंतर 1 चौकार पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण असणारे 6 चेंडू आणि 6 धावा. सहा चेंडू 6 धावा. सामना कोण जिंकणार कोण हरणार पूर्णपणे मॅच आणून दिले सूरज भोईर. कमालीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल राहुल. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. आता मात्र पूर्णपणे दडपणात असेल पाली संघ. वर्चस्व होता मागच्या षटकामध्ये, इथे मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजून ठेवला आहे रोडपाली संघाच्या फलंदाजाने सूरज भोईर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगला फटका जरूर खेळलाय. तिथे मात्र बबुलच्या बॅट मधून आलेला चौकार. बबुल पैसा वसूल. 4 रन्स. डीजे अजूनही 2 धाव्यांची गरज असणार आहे. 5 चेंडू 2 धावा. सामना कोण जिंकणार. बबुल असणारे स्ट्राईकला. पहिल्या चेंडूवर लगावलाय चौकार. आता मात्र 5 चेंडू मध्ये 2 धाव्यांची गरज असणार. फिल्डिंग रचना पाहिली तर सर्व फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र चांगला फटका खेळलाय. विनिंग स्ट्रोक. सामना जिंकलाय बबुल. बबुल पैसा वसूल. सामना जिंकलाय रोडपाली संघ. क्वालिफाईड आपल्याला पाहायला मिळतील सुपर 10 मध्ये. तर या सामन्याचा हिरो ज्या फलंदाजाने आपल्या षटकार आणि चौकाराने आपला सामना जिंकून दाखवला तो मात्र फलंदाज ठरलाय सूरज भोईर. त्याला लगेच विनंती आहे, सूरज आपण आपला पुरस्कार घेऊन जा मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा हिरो सूरज भोईर. 3 चेंडू आणि 16 धावांची खेळी. कमालीची आपल्या संघासाठी खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल प्रेम पाटील यांच्या हस्ते. तर निलेश दादा पाटील यांच्या हस्ते देण्यात येईल मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा हिरो सूरज भोईर. कमालीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपल्या संघाला सामन्यामध्ये शिरकाव करून देण्याचा प्रयत्न सक्सेसफुली ठरला सूरजच्या माध्यमातून. 3 चेंडू 16 धावा. वेल प्लेड सूरज. पुढच्या सामन्यासाठी असतील आपल्याकडून शुभेच्छा. आजचा दिवस इथे